पहा सुखी जीवनाचा मंत्र। जर सेवड वजन काय असतं आणि नॉर्मल असतं का? अच्छा अच्छा, म्हणजे ह्याच टाईपमध्ये जसं हेरी वजन आहेत त्याप्रमाणे क्लीन किंवा शोल्ड वजन का असतात हे विचारायचं तुम्हाला, बरोबर आहे? हा. चला, खूप छान प्रश्न आहे तुमचा आणि नक्कीच तुम्हाला ते उत्तर देऊया। आता बघा, हे विचारण्याचं कारण आणि आपण याचं एक्सप्लेनेशन का द्यायचं, म्हणजे साध्या अशा गोष्टींमुळे देखील की तुमचं क्लीननेस चांगलं नाही, तुमच्याकडनं मला स्मेल येतो जो मला आवडत नाही, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने राहता ते मला अट्रॅक्ट करत नाही, म्हणून आमची अनबन आहे। अक्षरशः तुम्हाला सांगतो दिवस पण केस गेलेले आहेत, पण आपण हे थांबवण्याचं काम कसं करतोय सांगूया। विजिबिलिटी बघा, तुम्हाला चेहऱ्यावर असा दाढीचा कट पाहिजे, मग वेगवेगळे फ्रेंच कट आहेत किंवा सगळे कट आहेत तुमची, झालं चेहऱ्याचं काम। आणि जेव्हा एखाद्याला मी सहज सांगतो ओपडीमध्ये आल्यानंतर जरा थोडं चेकअपसाठी मला साईजचा प्रॉब्लेम असेल तर पाहू द्या, नाही नाही सर नको म्हणे, आता का नको, हो सर क्लीनच केलं नाही म्हणे। साधी गोष्ट आहे बघा, त्यांना मी सांगितलं अहो ॲटलिस्ट आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा तुम्ही क्लीन नीट ठेवलं पाहिजे, का? कारण त्या भागाचा ॲपियरन्स हे कधीही सांगणं एकट्यासाठी नाही, मेल आणि फिमेल दोघांसाठी देखील आहे। काय होतं या ठिकाणी, जेव्हा समोरचा एक्सटर्नल पार्ट सुंदरता तुमचा चेहरा झाकला तर सुंदरता दिसेल का? त्या ठिकाणी प्रॉपर ट्रिमिंग आहे, प्रॉपर शेविंग आहे, त्याचं देखील टेक्निक आहे। तुम्ही हेअर्सच्या डायरेक्शनच्या विरुद्ध दिशेनं कधीही डायरेक्ट ब्लेडने कट घ्यायचा नसतो, रिव्हर्स कट, का? कारण त्यामध्ये हेअर पुल झाल्यानंतर अतिशय नाजूक असलेल्या ग्लँड्सला ब्लेब्स येतात, इन्फेक्शन होतं, इचिंग होतं, रेडनेस येतं आणि बरेचदा पल्स देखील फॉर्म होऊ शकतो। क्लीन आणि शेवट वजनाचा फायदा काय असतो, या ठिकाणी अट्रॅक्शन समोरच्याला चांगलं असतं, कसल्याही प्रकारचं युरिन किंवा पास झाल्यानंतर त्या ठिकाणी हेअर्स नसल्यामुळे इन्फेक्शन होत नाही, आणि अतिशय महत्त्वाचं बरेचदा लुब्रिकंट जेव्हा वापरतात त्यावेळेला हेअर असल्यानंतर हे लुब्रिकंट प्रॉपरली त्या ठिकाणी लिप्सला लागत नाहीत, मग या ठिकाणी शेवट असल्यामुळं मोठा फायदा असतो की लुब्रिकंट हे इक्वली डिव्हाइड होतात, आणि त्याचबरोबर जेव्हा ॲक्ट करताना त्या ठिकाणी क्लॅटरल रबिंग आहे किंवा त्याचबरोबर जी पण स्टिम्युलेशन आहे, या सर्व गोष्टींना त्याचा फायदा होतो। आणि अर्थातच अतिशय दुसरं महत्त्वाचं, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे टाळलं जातं, का? कारण हेअर्स नसल्यामुळं त्या ठिकाणी युरिन पास केल्यानंतर जे पार्टिकल अडकलेले असतात ते तुम्ही वॉश करत नाहीत, ड्राय करत नाहीत, त्यामुळे देखील बऱ्याचदा इन्फेक्शन होतं। म्हणून मित्रांनो, अशा प्रकारे हायजीन ओके ठेवणं, एकाचीच नाही दोघांची ठेवणं हे अतिशय आवश्यक असतं।